खूप खूप धन्यवाद योगपायकर. नवीन सामना आपल्या भेटीस येत आहे. जय ब्राह्मणदेव बाटाले ए आणि त्यांच्या विरुद्ध संघ आहे धारशी आयुर्वेदा तिरिंगपाडा अशी टक्कर असणार आहे. दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा सामना आहे. दोन्ही संघांना विजय आवश्यक आहे, कारण आपण जर विचार केला तर दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना गमावलेला आहे. म्हणजे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा सामना असेल. सलामीवीर खेळपट्टीवर पाहतो आपण. स्ट्रायकिंग एंडला दिनेश पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन आलेला आहे. बॅकफुटला जात असताना चेंडूला कट केलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू अतिशय जलद गतीने चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच चेंडूवर दणदणीत चौकार. पहिल्याच चेंडूवर अप्रतिम चौकार पेश करतो बॅटर. बाटाले या संघाचा राखीव खेळाडू पाठवायचा आहे. चौकार आणि खातं गोलतोय बॅटर रेड कॅप मध्ये असलेला किशोर आहे. किशोरच्या बॅट मधून एक दणदणी चौकार आपण बघितला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय दिनेश. चेंडूला उडवलाय आकाशामध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक झेपावतोय. हो, कॅच ड्रॉप. हो, पुन्हा एकदा ओव्हर थ्रो देखील झाला होता, पण 2 धावा पूर्ण करतोय बॅटर किशोर. धावसंख्या पुढे जाईल. धावपलकर 6. संधी होती तिथे गडी बाद करण्याची, ती दवडली. बॅकअप करताना की क्षेत्ररक्षक बघायला मिळालेला नाही आणि त्याचा फायदा निश्चितच बॅटरला झाला. जीवनदान मिळालं. 6 धावा. धावपलकर पुढचा चेंडू टाकण्यासाठी दिनेश सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा स्टेप आउट झाला होता फटका खेळण्यासाठी, पण चेंडू बॅटवर घेताना होता. ऑन साइडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक झेपला होता. 30 यार्ड सर्कल मध्ये एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त नाही. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 7 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. पुन्हा एकदा तयार होतोय दिनेश. बॉलिंग मार्कवर ग्रुप ए चा आपण जर विचार केला तर श्री गुरुदत्त चौटारो मानकोली संघाने सलगचे 2 सामने जिंकले. तर ग्रुप सी चा आपण विचार केला जयदुर्गा सुरई संघाने देखील सलगचे 2 सामने जिंकलेले आहेत. डिपेंडेबल चॅम्पियन आहे खरं तर जयदुर्गा सुरई या संघ. मागील सीझन मध्ये जयदुर्गा सुरई या संघ चॅम्पियन राहिला होता. चाचणी स्पर्धा जी दापोडेच्या ऐतिहासिक ग्राउंड वरती स्पर्धा झाली होती. पुलचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू पासून खूप दूर आणि चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा उत्तुंग षटकार. खूप जबरदस्त हा फटका होता. ताकद झोकली होती फटक्या मागे. पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. खूप लाजवाब आणि दर्जेदार थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळते 3 स्टार मूवीच्या माध्यमातून. चेंडू कुठेतरी दूर जाऊन पडला होता स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या आता वेगाने पुढे जाताना 13 धावा. ज्या चुका पहिल्या सामन्यामध्ये झाल्या होत्या बाटाले ए संघाकडून त्या सुधारण्याचा चांगला प्रयत्न केला जातोय ह्या सामन्यामध्ये. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाईल 14 बी आकड्यावर. चांगल्या धावा पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जोडताना टीम जय ब्राह्मणदेव बाटाले ए. पुढचा चेंडू दिनेश याचा. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडूला. चेंडू झाले मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक मोठी चेज आहे, पण क्षेत्ररक्षकाने रेस जिंकली आणि वेळ होती नवनाथ त्याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 16 धावा आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. सोळा धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ऑन साइडला चेंडूला खेळून काढलेला आहे. 1 धाव पूर्ण करतोय बॅटर नवनाथ
आणि अशा प्रकारे एकच धावेवर संतुष्ट पहिल्या षटकाचा खेळ देखील संपुष्टात आलेला आहे. धावा आहेत धावपलकर 17 बिनगडी बाद. चांगली सुरुवात आहे. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळालेली आहे बाटाले ए या संघाला. नाणेफेक जिंकून धाडसी निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा. तो आतापर्यंत तरी पहिल्या षटकापर्यंत तरी योग्य वाटतोय बाटाले ए या संघाचा. अजूनही उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि याच पद्धतीने जर धावा जोडल्या तर प्रोजेक्टेड स्कोर जवळजवळ 60+ धावा धावपलकर बघायला मिळतील. यानंतर जो सामना होईल स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली आणि श्री जानकाई माता खारबाव. आपण इनिंग ब्रेक नंतर या दोन संघांमध्ये नाणेफेक करणार आहोत याची नोंद घ्यायची आहे. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली आणि श्री जानकाई माता खारबाव. ओ खूप सुंदर चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक क्षण असं वाटलं होतं की चेंडू एस्ट्यांवर जाऊन आदळला की काय, पण डाव्या एसटीच्या किंचितसा बाहेर जाणार चेंडू होता. पंचांचा चांगला निर्णय आला. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा आपण जर विचार केला तर चेंडू डाव्या एसटीच्या अर्धा इंच जरी बाहेर गेला तर पंच त्याला पनिशमेंट म्हणून व्हाईट बॉल घोषित करत असतात. खूप चांगला निर्णय पंच दिलीप पाटील यांचा आला. एक अतिरिक्त धाव जोडली गेली धावपलकर. पुढचा चेंडू रमेश याचा. चेंडू मात्र आडव्या बॅटनं ऑन साइडला तटवलेला आहे. 1 बॉल. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. संघाचा संघनायक आता मात्र कॅप्टन नॉक इनिंग खेळतोय. यस तिथे एक्झॅक्टली षटकार आहे की चौकार आहे चेक केलं जाईल. अंपायर सॉफ्ट सिग्नल आपला द्यायचा आहे. 4 यस बरोबर आहे. चौकारच आहे तो आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलक 22 धावा. बिनगडी बाद. चांगली सुरुवात आहे. तडाखेबंद सुरुवात दोन्ही सलामीवीरांनी करून दिलेल्या आपल्या संघासाठी खोदून काढले. चेंडूला एक धाव पूर्ण करतोय. थोडस गचाल क्षेत्ररक्षण त्याचा फायदा उचलताना दोन्ही बॅटर्स खूप चांगला ताळमेळ दोघांमध्ये बघायला मिळतोय आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलक 24 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे आणि आतापर्यंत 24 धावा धावपलक जोडल्यात. या स्पर्धेत आपण जर विचार केला पुलचा फटका आणि चेंडू मात्र वेटिंग फॉर द अंपायर डिसिजन. बघूया तिथे काय घडलंय. चौकार आहे की षटकार आहे. 4 धावा चौकार. चांगली फटकेबाजी बघायला मिळते. विशेष म्हणजे कॅप्टन पदाला साजेसा खेळ करते नवनाथ आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 28. बिनगडी बाद. 28 धावांची वेगवान भागीदारी. या स्पर्धेवर आपण नजर टाकली तर धावांचा उच्चांक आहे तो श्री गुरुदत्त चौटाईराव मानकोली संघाच्या नावावर आहे. 64 धावा त्याने कुठून काढल्या होत्या. तो विक्रम मोडीत काढणार का भाटाले ए हा संघ. जोरदार अपील आणि होय फिंगर अप. लेग बिपर विकेट स्वरूपामध्ये पहिला गडी बाद होतोय संघाचा संघनायक नवनाथ. ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. ऍक्शन रिप्ले पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. खूप चांगला निर्णय पंच दिलीप पाटील यांचा आला. इम्पॅक्ट इन लाईनचा आपण जर विचार केला तर बरोबर चेंडू मिडल स्टंपवर जाणारा चेंडू होता. 19 धावांची झंझावाती खेळी सादर केली आणि पायचीत स्वरूपामध्ये बाद होणारा पहिला बॅटर आहे जय ब्राह्मण बाटाले ए या संघाचा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते क्रमांक 3 वर खेळण्यासाठी योगेश. पण सुरुवात चांगली करून दिलेली आहे. रमेश तयार होतोय. बॉलिंग मार्क वर सामोर जाईल योगेश.
गुडघे टेकले होते. बैठक शॉट आपण पाहतोय मिड विकेट सीमारेश्वर प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक होता तिथे. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर धाव पाहतोय 29 धावा. 29 धावा. एक गडी बाद झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. संधी होती तिथे. चेंडू एस्टनच्या मागे गेला होता. 3-3 क्षेत्ररक्षक झपाटले होते चेंडूवर. वेळ होती बॅटरकडे एक धाव पूर्ण करण्याची. आणि धावसंख्या आता या सिंगलच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 30 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. 15च्या सरासरीने धावा जमा केलेल्या आहेत. एक चांगली धावगती राखण्यामध्ये आतापर्यंत तरी यश आलेलं आहे. जय ब्राह्मण वाटाले ए या संघाला. आपण पाहतात मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीच्या मान्यतेने ही भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा रॅडिकल चषक चाचणी स्पर्धा 2025 चे दिमागदार आयोजन. पुन्हा एकदा मी सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेचा दिवस क्रमांक हा पहिला आणि अतिशय रोमहर्षक सामने, चित्तथरारक सामने आपल्याला बघायला मिळतात. दिमागदार आयोजन. महेंद्र तिसऱ्या षटकासाठी सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर समोर जाईल बॅटर किशोर जो सलामीला आलेला आहे. तो देखील खूप छान फलंदाजी करतोय. ओ ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. लेग स्टंप सोडून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा मिलाप झालेला नाही. चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. खूप सुंदर चेंडू होता महेंद्र याचा. आता इथून कमी धावांची 2 षटका हाताळावी लागतील. कमी धावांवर थांबवायचं असेल तर भाटाले ए संघाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अवांतर धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना 31 या आकड्यावर 31 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ पुन्हा एकदा तयार होतोय महेंद्र. ओ रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र एक चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करताना निश्चितच महेंद्र बघायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांच्या मानाने तिसऱ्या षटकामध्ये धावांवर अंकुश लगावण्यात आलेला आहे महेंद्र द्वारा. पुढचा चेंडू स्टेप आउट हा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट कडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण करतोय बॅटर. अगदी सहज किशोरीने 2 धाव पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या आता पुढे जाईल. धाव बलकावर 33 धावा आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत. पहिल्या गड्यासाठी तब्बल 28 धावांची भागीदारी झाली होती. पाच धावांची भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी आतापर्यंत खेळपट्टीवर बघायला मिळते या 2 बॅटर्स मध्ये. महेंद्र बॅकफुटला जात असताना वेट अँड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दक्ष होता तिथे. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सहज 2 धाव पूर्ण केल्यात. तिसरी धाव. ओ फेकाफेकी सुरू आहे. तिकडे काय घडले पाहावं लागेल. मला तर वाटतं तिथे खेळाडू स्लिप झालेला आहे. अंपायर धावा किती आहेत या? 6 धावा. जिथे फक्त 1 धाव होती तिथे 5 धावा एक्स्ट्रा मोजाव्या लागलेल्या आहेत. धावसंख्या झपाट्याने पुढे जाते ती 39. खूप दमछाक झालेली आहे मला तर वाटते या 2 फलंदाजांची. पुन्हा एकदा महेंद्र सज्ज होते. बॉलिंग मार्कवर राईट आर्म ऑन द विकेट. समोर जाईल बॅटर किशोर. ब्लाइंड स्विंग करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडू जाते निर्धाव.
धाबा कायम आहे धावपलकावर 39. षटक क्रमांक 3 हे मार्गस्थ. बॅकफुट पंच केलाय चेंडू. ओ डाईव्ह मारली होती. 2 धाव पूर्ण करते किशोर. खेळाडू खाली स्लिप झाला, कोसळला, त्याला दुखापत होणार नाही एवढं मात्र नक्की, कारण ग्रीन ग्रास हिरवगार हे मैदान आहे. 2 धावा सेव्ह केल्या आपल्या संघासाठी. जबरदस्त बिल्डिंगचा नजारा तिथे बघायला मिळाला. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते धावपलकावर 41. 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अंतिम षटक असेल पहिल्या डावातील. यानंतर स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली आणि श्री जानकाई माता खारबाव अशी लढत होणार आहे. दोन्ही संघ कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. त्यानंतर सामना जो होईल तो जय हनुमान टेंबवली आणि लाईफ लाईन 11 पिंपलगाव. जोरदार हिट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू टाकला होता. निर्धाव स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावा कायम आहे धावपलकावर 41. अंतिम षटकाला प्रारंभ झालेला आहे. उमेश उलटा चेंडू, भीमर चेंडूची फेक केली होती. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. षटकार. 6+1 अशा 7 धावा मिळतील ह्या चेंडूवर. धावसंख्या मात्र झपाट्याने आता पुढे जाताना धावपलकर 48. ओ पुन्हा एकदा खूप सुंदर फटका. फ्रीट हा चेंडू होता आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाऊन पाहतो आपण निश्चितच सीमारेषेला जाऊन धडकला. 4 धावा चौकार. धावसंख्या झपाट्याने आता पुढे जाताना 52. फ्रीट वर काय एक मुक्त फटका बघायला मिळाला. बॅटर योगेशच्या बॅट मधून एक दमदार शॉट. पुन्हा एकदा वन्स मोर चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर येते. दमदार दर्जेदार षटकार. काय फटकेबाजी बघायला मिळते. योगेशच्या माध्यमातून धुवाधार बॅटिंग करतोय. मनमुराद फलंदाजा आनंद घेताना आणि या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या झपाट्याने पुढे जाताना धावपलकावर 58 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. जो 64 धावांचा विक्रम आहे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसाचा आपण जर विचार केला तर मानकोली या संघाचा तो मोडीत निघणार का. 58 धावा जोडल्या गेलेल्या आहेत. बघूया अजून मला वाटते 3 चेंडू शिल्लक आहेत. ओ चेंडू मात्र डाव्या एसटीच्या खूपच खराब चेंडू टाकला होता. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण करतोय बॅटर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 3+1 अशा 3 धावा मिळतील. सॉरी 2+1 अशा 3 धावा मिळतील आणि या 3 धावांच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाताना धावपलकावर 61. ओ चांगला फटका. लॉफ्टेड शॉट. लॉंग ऑनला चेंडू येतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव घेताना आता मात्र बॅटर किशोर बाद होतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये किशोर बाद झालेला आहे. पण खूप झकास कामगिरी केली आपल्या संघासाठी किशोर याने. धावा आहेत धावपलकावर 62. शिवाजी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. आडव्या बॅटना अलॉंग दी कार्पेट चेंडू झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक झेपावला होता चेंडूपर्यंत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण करते बॅटर योगेश.
धावसंख्या 64 धावपलकावर बघायला मिळतात. 64 ऑन बोर्ड. 64 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका. गुडघे टेकले होते. ओ माय गॉड, एक्सलंट, ब्रिलियंट कॅच. जबरदस्त झेल टिपलेला आहे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. योगेशच्या खेळीचा अंत होतोय. जी वादली खेळी आपण बघितली योगेशची, आणि तिला मात्र आता पूर्ण विराम दिलेला आहे, शांत केलेला आहे. 4 षटकांच्या अखेरीस धाबा आहेत धावपलकर. 64 65 धावांचं हे उद्दिष्ट पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. टीम धारशी आयुर्वेदा फिरिंगपाडा या संघाला. चला, नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघ कर्णधार लगेचच टॉस बॉक्स मध्ये या. स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली आणि श्री जानकाई माता खारबाव असे या 2 संघांमध्ये हा सामना होणार आहे. टॉस या 2 संघांमध्ये केली जाईल आणि नाणेफेक करण्यासाठी मी वासुदेव चौधरी साहेब, उपाध्यक्ष मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी यांना विनंती करतोय, आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आम्ही या 2 संघांमध्ये नाणेफेक करणार आहोत. छापा असा कॉल आहे खारबाव संघ कर्णधाराचा. नाणेफेक संपन्न झालेले आहे. नाणेफेक जिंकलेले आहे ते स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघ कर्णधार. मान्यवाने विनंती करतो आपण वेस्ट डॉर स्थानावर व्हायचं आहे. सत्यवान चौधरी फक्त निर्णय आम्हाला सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले जात आहे श्री जानकाई माता खारबाव संघाला. निश्चितच थोडक्यात थोडंसं मी मनोगत निश्चित या स्पर्धेविषयी रमाकांत पाटील यांना व्यक्त करण्यासाठी सांगणार आहे. काय सांगणार या स्पर्धेविषयी? खूप आयोजन चांगलं आहे. ठाकराजे पाड्याच्या संघाने केलेलं आहे. तरी आमच्या काही दिवसापूर्वी आमच्या अश्विनचे जे पदाधिकारी होते, उपाध्यक्ष रोहिदास पाटील यांचं इथं निधन झालं होतं. त्यांना आमच्या संघाकडनं, जानकाई माता संघाकडनं खूप खूप भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच आम्हाला ज्या स्पॉन्सरनी म्हणजे साईराज ट्रेडर्सचे प्रोपायटर समाधान काठे यांनी जर्सी टी शर्ट स्पॉन्सर केल्याबद्दल त्यांचे जानकाई माता संघ खूप खूप आभार आहे. धन्यवाद रमाकांत पाटील. तर टॉस नाणेफेक झालेला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम स्वर्गीय रामूशेठ प्रतिष्ठान ताडाली संघ कर्णधार सत्यवान चौधरी
याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे खारबाव संघाचा. मी आपणास घेऊन येतो कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत योगपायकर. धन्यवाद. थँक्यू सो मच जेवण पाटील सर. दुपारचं सत्र, दुपारच्या जेवणानंतर आपण आणखी एक चांगला सामना पाहत आहे. पहिला डाव साकारताना आपण पाहिलं टीम जय ब्राह्मणदेव भाटाले ए संघाला. विशेषतः आपण योगेशचा विचार केला तर फार सुंदर कामगिरी पहिल्या डावामध्ये योगेशने केली. तब्बल आपल्या बॅटमधना 29 धावेंची फार सुंदर त्यांनी फलंदाजी साकारली. दिनेश आणि किशोर ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सदा आपण पाहतोय, सदा माळी यांना पाहतोय गोलंदाजी करताना. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ होणार आणि सदा माळी यस टायमर देखील स्टार्ट होणार आहे. पंचांचा आम्हाला इशारा आलेला. बरोबर 2:50 झालेले आहेत आणि दुसऱ्या डावाला आपण सुरुवात करणार आहोत. मॅच ऑन. पहिला चेंडू यावेळेस आपण पाहतोय हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू फलंदाजी अंगाला धडकलाय, निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न ती देखील आता पूर्ण होते. तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळतो, फेकी मात्र खराब आली आणि पाहता पाहता पहिल्या चेंडूवरती 4 आहेत का पंच आणि चौकार आहे. पंच आम्हाला सांगत आहेत की चेंडू सीमा पार जातोय चौकारासाठी. खरं तर पहिल्या चेंडूवरती यावेळेस पंचांकडे प्रश्न विचारला गेला होता. हाऊस दॅट हा अपील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पंचांनी सांगितलं की पिचिंग ऑफस्टिकच्या बाहेर आहे आणि चेंडू अंगाला धडकल्यानंतर चौकारासाठी गेला. पहिल्या चेंडूवरती 4 धावा मिळाला. श्री गणेश झालं. टीम धारशी आयुर्वेदा फेरिंगपाडा या संघाचं सदा माळी तयार. पुन्हा एकदा शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे जागा बनवली होती. ऑन साईडला चेंडू खेचून मारायचं होतं. चेंडूला वेग चांगला पाहायला मिळाला, चेंडूला टप्पा चांगला पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू एस्टँडच्या वरून गेला आणि डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळताना सदा माळीला आपण पाहतोय. कमबॅक पाहायला मिळालं. खोलवर टप्प्यात चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने ड्राईव्हचा अंदाज पाहायला मिळतोय. चेंडू मिड विकेटला वेगाने सरकला. एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. सदा माळीच्या हातामध्ये चेंडू गॅदर होताना आपण पाहिलेला नाहीये आणि 2 धाबा इथे पूर्ण झालेल्या आहेत. स्वतः सदा माळी आपल्या डोक्यावरती हात मारतोय कारण त्याला देखील माहिती आहे माझ्या हातून चुकी झालेली आहे. पण क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. 2 धाबा इथे पूर्ण. धाबासंख्या 2च्या मदतीने 6 या अंकावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिलं हे मार्गस्थ आहे. चाचणी स्पर्धा आपण पाहत आहे. रॅडिकल चषक. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला ग्लान्स केलं गेलं. हलक्यात आणि दिशा दाखवली. टायमिंगच्या जोरावरती चेंडू वळवलं गेलं. एक पूर्ण झाली. दुसरीचा पुन्हा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या चेंडू देखील एकच धाव मिळणार. 1 शॉट आहे. पंच सांगत आहेत 2 धावा नक्कीच काढल्या परंतु 1 शॉट एकच मिळेल. धावसंख्या 7 या अंकावरती आहे. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रति चेंडू मागे चांगले फटके सजवावे लागतील. सुरुवात तर फार सुंदर झालेली आहे टीम धारसी आयुर्वेदा फेरिंगपाडा या संघाची. चांगल्या धावा जोडल्या जात आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता परंतु संपर्क नाहीये. चेंडू एस्टनच्या मागे जातोय. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. सदा माळी आता मात्र आपल्या लेंथवरती गोलंदाजी करतोय. विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय. सदा पुन्हा एकदा तयार. पंचांच्या डाव्या बाजूने फुलटॉस चेंडू ऑन साईडला. प्रॉपर कनेक्शन आहे. चेंडू वेगाने निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. दुसऱ्या इनिंग मधला पहिला षटकार पाहायला मिळतोय. गुड शॉट.
षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं आणि शेवटच्या चेंडूवरती काय सुंदर फटका सजवला गेला. फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केलं गेलं, टायमिंगच्या जोरावरती चेंडूला फक्त दिशा दाखवली आणि चेंडू सीमा पार गेला 6 धावांकरता. धावसंख्या आपण पाहतोय 13 या अंकावरती आहे. षटक क्रमांक पहिलं हे समाप्त झालं आणि 13 धावा सदा मालीने खर्च केल्या. बरोबर 5 मिनिटांमध्ये पहिलं षटक संपलेलं आहे. जी वेळ आम्ही गोलंदाजाला दिली होती त्या वेळेवरती षटक संपलेलं आहे. बघा 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 3 षटके पूर्ण करायचे याची दक्षता घ्यायची आहे. जर 16 मिनिट लावलात तर आम्ही इथून तुम्हाला पॅनलाइज करू, पंचांना देखील आम्ही विचारणार नाहीयेत. षटक क्रमांक दुसरा आता मार्गस्थ होतोय आणि कपिलला आपण गोलंदाजी करताना पाहतोय. कपिल येतोय. यावेळेस सडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस लाईन चेक केली जाणार. पंच कोणत्या प्रकारचा आम्हाला इशारा कळवत नाहीये याचा अर्थ चेंडू डॉट आहे. किशोर आहे तिथे. खरं तर स्लॉप स्लिप खेळायचं होतं, संपर्क नाहीये. सुरुवात कपिलने गोड केलेली आहे. डॉट बॉल येतोय. 65 धावांचं मोठं टार्गेट आहे. फुलटॉस चेंडू यावेळेस ऑन साइडला टर्न केला जातोय. प्रॉपर कनेक्शन आहे. डीप मध्ये क्षेत्रक्षण फार सुंदर झालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या आपण पाहतोय 2 धावेच्या मदतीने आता 15 या अंकावरती आहे. कोणत्या प्रकारचा विकेट मात्र गमावलेला नाहीये. आमचे गुणलेखक तेच सांगत आहेत. हर्ष गायकर आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. चेंडूने उंची देखील घातली होती. पंच देखील सांगत आहेत की चेंडू फलंदाच्या अंगाला धडकतोय. हे लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव आता जोडली जाणार. वारंवार चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी आपल्याला कपिलची पाहायला मिळतोय आणि याच गोलंदाजी करता कपिलला ओळखलं जातं. चांगला टप्पा त्याच्याकडे आहे, चांगली लेन त्याच्याकडे आहे आणि नेहमीच आपल्या संघाकरता भरपूर चांगलं योगदान त्याचं असतं. आणि आज देखील आपण पाहतोय एक चांगली गोलंदाजी साकारताना कपिलला आपण मैदानाच्या आतमध्ये. दिनेश यावेळेला तयार. पुन्हा एकदा यावेळेस समोर खेळला जातोय. पुन्हा कनेक्शन व्यवस्थित सदा माली तिथे आहे. एक पूर्ण झाली, दुसरीचा कॉल पाहायला मिळतोय. दुसरी पूर्ण होणार का? आणि पाहता पाहता इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळालं. ताळमेळ चांगलं होतं, कॉलिंग चांगली होती. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी साकारताना फेरिंगपाडा संघ. धावसंख्या 2च्या मदतीने आपण पाहतोय 18 या अंकावरती आहे. खरं तर भारताचा रन मशीन म्हणून ज्यांना ओळखलं जातं, चेस मास्टर ज्याला म्हटलं जातं, विराट कोहली त्याचा हा जर्सी नंबर आहे आणि सध्या तरी आपण त्या धावपळकावरती त्याला पाहतोय. धावसंख्या 18. कोणत्या प्रकारचा विकेट मात्र गमावलेला नाहीये. कपिल तयार. इथे दूरवरचा चेंडू, समोर खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन व्यवस्थित नाहीये. चेंडू बराच काळ हवेमध्ये होता. 1 पूर्ण झाली. पुन्हा दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि या चेंडू देखील 2 धावा पूर्ण झाल्या. आखो ही आखो में इशारा हो गया, 2 रनों का इजाफा हो गया. 2 धावा इथे पूर्ण. षटक क्रमांक 2 आता मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 20 या अंकावरती आहे. प्रति चेंडू मागे मी म्हणेन प्रयत्न फार सुंदर पाहायला मिळतात फलंदाज दिनेश आणि किशोराचं, परंतु जे फटके हवे आहेत मैदानाच्या आतमध्ये ते मात्र त्यांना साकारता येत नाही. त्याचं कारण एकच आहे, गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर होते. यावेळेस लाईन पाहणं गरजेचं आहे. डावी एसटी सोडल्यानंतर चेंडू यष्ट्यांच्या मागे जातोय. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. गोलंदाज कपिलला दंडित करण्यात आलं आणि वाईट स्वरूपामध्ये आता ही धाव जोडली जाणार. धावा येणं आता गरजेचं आहे कारण लक्ष फार मोठं आहे. 65 धावा चेस करायचे आहेत. एक धाव आता फार महत्वाची आहे. पुढे सरसावत पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गोलंदाज स्वतः झेलच्या खाली. चुकी होणार नाहीये. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळालं. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 देखील आता समाप्त होतोय. शेवटचा चेंडू होता. पुढे सरसावत फटका मारण्याचा प्रयत्न फलंदाज दिनेशने केला
बॅटची वरची कडा लागली, चेंडूने उंची गाठली, लांबी मात्र गाठता आली नाहीये. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली आला, चांगली झेल पकडली आणि विकेटचं पतन झालं. समीकरणाचा आपण विचार केला, येणारे आता 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 44 धावींची गरज. प्रति चेंडू मागे हर्ष मी म्हणेन 22 धाव्या आता जोडाव्या लागतील. प्रति चेंडू मागे आता हल्ले चढवावे लागतील. क्रमांक 3 वरती फलंदाजी करण्याकरता न्यू बॅटर महेंद्र आला. याप्रमाणे महेंद्रसिंग धोनी फलंदाजी करतो त्याप्रमाणे आता महेंद्रला खेळी करावा लागणार, कारण आता 12 मध्ये 44 मारायचे आहेत. प्रति चेंडू मागे प्रति षटका मागे मोठा फटका खेळावा लागणार. चला वेळ कमी खर्च करा विनंती असेल. शिवाजी येतोय क्रमांक 3 वरती गोलंदाजी करण्याकरता आणि शिवाजीकडे फक्त 4 मिनिटं आहेत हे षटक पूर्ण करण्याकरता. आडव्या बॅटने यावेळेस खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. चेंडू समोर जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू रिंग मध्ये अडवला जाणार एकच धाव इथे पूर्ण होतोय. महेंद्र यावेळेस स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरणाचा आपण पुन्हा विचार केला, येणारे आता 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 43 धावींची गरज आहे टीम धारशी आयुर्वेदा फिरिंगपाडा या संघाला. आपण पाहत आहे रॅडिकल चषक 2025 स्पर्धेचा आजचं पहिलं दिवस. सामना क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शिवाजी पुन्हा एकदा तयार. चला घाई करायची आहे शिवाजी, आपल्याकडे जास्त वेळ नाहीये. बरोबर आपले 12 मिनिटं झालेली आहेत. शेवटचे 3 मिनिट बाकी आहेत आणि त्या 3 मिनिटांमध्ये आपण षटक पूर्ण करायचं आहे. शेवटचे 3 मिनिट आहेत. शिवाजी आपल्याकडे दक्षता घ्यायची आहे. जर तुम्ही 4था मिनिट घेतलात तर तुम्हाला पॅनलाइज केला जाणार. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस बॅटचा फेस पूर्णपणे खाली आणला होता. मिड विकेटला चांगला फटका पाहायला मिळतोय. सदा थोडाशी चुकी करतोय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. खराब क्षेत्ररक्षण झालं. सदा मालिकडनं थोडीशी चुकी झाली. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. काही गोष्टी आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर बोलायला पाहायला सोप्या वाटतात, प्रत्यक्ष अनुभवाला मनाची तयारी लागते. इथे दूरवरचा चेंडू फोर्सिंग फटका पाहायला मिळतोय. बॅट भरपूर दूरवरून टाकली होती. चेंडू बराच काळ हवेमध्ये. पुन्हा दुसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. जोपर्यंत रिंगच्या बाहेर चेंडू अडवला जाणार इथे देखील आता 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 2च्या मदतीने 26 लॉस ऑफ 1 विकेट. 26 धावा या धावफलकावर लागलेल्या आहेत. 9 चेंडू आणि 39 धावींची गरज आहे टीम फिरिंगपाडा या संघाला. समीकरण फार मोठं आहे पण क्रिकेटच्या खेळामध्ये बऱ्याचदा आपण ते पूर्ण होताना पाहिलेलं आहे. आता या मॅच मध्ये पूर्ण होणार का हे पाहणं तितकंच गरजेचं. शिवाजी पुन्हा एकदा तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्हचा अंदाज पाहायला मिळतोय. डेपस्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने सरकला. एकदा ते पूर्ण झालेली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि ही देखील पूर्ण होणार. काय सुंदर बॉन्डिंग पाहायला मिळाली. बघा हे फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला समोरच्या संघाला अडचणीमध्ये आणायचं असेल तर तुमच्या दोघांमधला ताळमेळ फार महत्वाचं असतो मैदानामध्ये. ते ताळमेळ चांगलं पाहायला मिळालं. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं आणि 2 धावा इथे पूर्ण होताना पाहायला मिळाला. पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस समोर खेळला जातोय. चेंडू सदा माली तिथे आहे. यावेळेस मात्र चुकी नाहीये. एक पूर्ण दुसरीचा धोकादायक प्रयत्न. फलंदाज फार दूरवर राहिला आणि अखेरकार रनआउटच्या रूपामध्ये दुसरं विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. किशोरला आता मात्र जागा सोडावी लागणार. विकेट क्रमांक 2. यानंतर होणारा सामना ताडाली विरोधात खारबाव अशी लढत पाहायला मिळणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण सज्ज राहायचं आहे. क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्याकरता प्रेमनाथ मैदानाच्या आतमध्ये आले. षटक क्रमांक 3 अजूनही मार्गस्थ आहे. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 65 धावांचा मोठं लक्ष आहे. पाठलाग करताना कुठेतरी मी म्हणेन फिरिंगपाडा संघ थोडा बॅकफूट वरती आहे कारण गोलंदाजी फार सुंदर होतोय. न्यू बॅटर प्रेमनाथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. महेंद्र आणि प्रेमनाथ ही जोडी आता पाहायला मिळते. हा ट्रॅकर चेंडू उचली घेऊन खेळण्याचा प्रयत्न. फार सुंदर चेंडू होता. फलंदाजाच्या अगदी कानाच्या बाजूने गेला
आणि त्याला सांगून गेला कैसी हो मेरे भाई. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 देखील आता समाप्त झालेलं आहे. बरोबर 15व्या मिनिटामध्ये षटक हा पूर्ण होतोय. जी वेळ आम्ही तुम्हाला दिली आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. डी फॉर डिसिप्लिन क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला होता. तुमचं आयुष्य असू द्या, क्रिकेट असू द्या, शिस्त फार महत्त्वाची आहे. ज्या माणसाने शिस्तीचं पालन केलं तो नेहमी आयुष्यामध्ये पुढे गेला आणि ज्याने पालन नाही केलं तो कायम पाठीमागे राहिला. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होतोय आणि गोलंदाजी करण्याकरता योगेशला आपण पाहतोय. फलंदाजी करताना तर फार सुंदर फलंदाजी केली. आता गोलंदाजी कशी करणार. फुलटॉस चेंडू समोर खेळला जातोय. गॅप भरपूर मोठी. यावेळेस चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स चौकार. केलं चौकाराने. 4 धाब्याने प्रेमनाथची देखील खाते उघड झाली. धावसंख्या 33 या अंकावरती आहे. इथे देखील बाहेरच्या बाजूला निघून फटका खेळायचा होता. कनेक्शन आपण पाहिलं तर थोडासा बॅटची कडा लागली. जोपर्यंत एसटी रक्षक चेंडूची उचलणी करणार इथे मात्र कोणती धाव नाहीये. प्रयत्न चांगले केले मी म्हणेन महेंद्रने, परंतु त्याला माघारी पाठवलं प्रेमनाथ याने. डॉट बॉल येतोय. पुढे सरसावत यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. चेंडू एस्ट्यांच्या मागे ट्रॅव्हल होतोय. दरम्यान बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि पुन्हा एकदा या चेंडूवरती एक धाव साकारताना फलंदाजाला आपण पाहिलं. आता जवळजवळ मी म्हणेन या सामन्याचा रिझल्ट सर्वांनाच समजला असणार, कारण षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ आपण होताना पाहिलेला आहे. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि 65 धावा करायची आहेत. दरम्यान धावा आपण पाहतोय 34च आहेत. मोठं चेस आहे समोर. यावेळेस चेंडू हवेमध्ये. फलंदाजी विकेट डोक्यात. शिवाजी तिथे आहे. चुकी होणार नाहीये. झाला इथे सुंदर झेल. संपला फलंदाजाचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. महेंद्र भोईर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक महेंद्र ऑलरेडी आहे. प्रेमनाथ आहे, माफ करा. पुन्हा एकदा समोर खेळला जातोय. शिवाजी पुन्हा एकदा चेंडू होते. इथे देखील झेल होणार का. इथे मात्र नजर हटी और दुर्घटना घटी. नजर चेंडूवरती नव्हती. फलंदाजाला जीवदान मिळालं. काही चेंडूंचा खेळ बाकी आणि आता दुसरा डाव देखील समाप्तीच्या मार्गावरती. शेवटचा चेंडू आहे आणि चांगला चेंडू. फार सुंदर चेंडू. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळण घेतोय. डॉट बॉल आला आणि अशा प्रकारे सामना जिंकला जातोय टीम भाटाले ए संघाच्या माध्यमातून. अभिनंदन टीम भाटाले आणि हार्ड लक टीम फरिंगपाडा. कम ऑन डीजे.